हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? होप मजेत असाल. सो आज आम्ही चाललो होतो स्वामींच्या मठामध्ये. आमच्या इथे जवळच आहे, 1 किलोमीटरच्या अंतरावरती. सो बरेच दिवस झालं चाललं होतं की स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे, कारण की यांच्या जॉबमुळं काही टायमिंग नाही भेटायचा. आणि मलासुद्धा थोडंसं लांब आहे यायला. खरं तर आम्ही राहतो तिथपासून, पण आज त्यांना सुट्टीसुद्धा होती, संडे. त्याच्यामुळे आम्ही ठरवले की आज स्वामींच्या मठामध्ये जाऊयात. सो संध्याकाळीच 5:30-6च्या दरम्यान आम्ही चाललो होतो, कारण खूप दिवस झालं माझं चाललं होतं की जायचं. खूप इच्छा माझी होती की जायचंच आहे, कारण की मी एक महिन्यातून 2-3 वेळा तरी येते, लांब जरी असेल तरीसुद्धा. आणि खूप छान वातावरण असतं मठामध्ये, खूप सारे लोक येतात. आणि इथे माझ्या इथे जवळपास नाही आहे, पण थोडंसं लांब आहे, कारण की मला पहिल्यापासून सवय आहे स्वामींच्या मठामध्ये जायची, माहेरीसुद्धा, आणि लग्न झाल्यानंतर मी सासरीसुद्धा जायचे. सो इथे पण खूप छान वाटतं. आणि तुम्ही बघू शकता, छानपैकी दर्शन झालं, कारण की मी आतमध्ये जास्त शूट नाही केलं. आणि तुम्ही पाहू शकता, एकदम सिंपल साधं मंदिर आहे, पण खूप छान वातावरण आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे. तिथून आम्ही थोडंसं आपली भाजी वगैरे घेण्यासाठी, कारण संडे आहे, काही ना काहीतरी घ्यायचं असतं आपल्याला, तसं घेऊन थोडीशी भाजी घेऊन आम्ही घरी आलो. सो आज येताना मी मेथीची भाजी आणली होती, आणि एकदम गावरान भाजी भेटली होती. एकदम अशी हे नव्हते, एकदम पातळ होते पानांचे, आणि खूप छान होते. जे गावाकडचे लोक येतात तर त्यांच्याकडूनच मी घेतली होती. त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला, कांदा टाकून करते, मिरची आणि लसूणसुद्धा चिरून घेतला होता. आणि याची एक तव्याची खासियत अशी आहे की मी हा फक्त 50 रुपयाला तवा घेतलेला आहे, आणि खूप छान ह्याच्यामध्ये भाजी मी केलेली आहे, चिकनसुद्धा फ्राय केलेलं आहे. एकदम आपण चुलीवरती जसं खातो तसंच लागतं, खूप छान टेस्ट लागते. आणि आता मी पहिला तवा तापून घेतला आहे, आणि मग कमी केला, तेल टाकलं, त्यामध्ये चिरलेला लसूण टाकला. याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण नाही टाकत, तर एका साईडला कुठेतरी जातो, पण चिरून घेतला. आणि नंतर मिरचीसुद्धा टाकली, छान परतून घ्यायची. याची टेस्ट इतकी भारी लागते ना. तुमच्याकडं जर असं तुम्हाला तवा भेटला तर तुम्ही नक्की घ्या. आणि जास्त काही प्राईस नाही, फक्त 50 रुपये आहे. आणि वॉश करायला पण खूप छान आहे. मी जास्त करून भाज्या ह्याच्यामध्ये बनवायचे, मेथीची भाजी, पालक असेल जर आपण चिरून करणार असेल तर, किंवा दुसऱ्यासुद्धा भाज्या, किंवा सुकट बनवायची असेल, नॉनव्हेजचे कुठलाही पदार्थ. चिकनसुद्धा खूप छान लागतं. फ्राय चिकन तर मी शिजवून घ्या, कारण शिजायच्यात थोडासा वेळ लागू शकतो, पण शिजवून घ्या. फक्त फ्राय जरी केलं तरीसुद्धा खूप छान लागतं. आता जेव्हा मिरची आणि हे टाकलं होतं लसूण, ते छान फ्राय झालं की मी कांदा टाकला. आता मीठ टाकलं, आणि कांदा म्हणजे मीठ टाकलं तर पटकन भाजेल, त्याच्यामुळे मीठसुद्धा टाकून दिलं. आणि कांद्यालाच मी सहसा मीठ टाकते, त्याने छान लागतं. मिरचीला वगैरे छान मीठ लागतं. आता मी भाजी खोडून घेतली. आता याची देठ दिसत आहेत, पण देठ एकदम कोवळे आहेत, त्याच्यामुळं असं काही नाही की एवढे देठ घेतलेले. छान कवळी होती भाजी, म्हणून मी थोडीशी देठसुद्धा घेतली. खूप छान लागते. आणि छान परतून घ्यायचे. परतल्यानंतर थोडंसं त्याला पाणी सुटायला लागलं, जसं की तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं बघा खाली ओलसरपणा झालेला आहे, पाणी हे व्हायला लागले. गॅस ह्या टाईमला कमीच ठेवायचा, गॅस अजिबात वाढवायचा नाही, कारण भाजी ही कमी गॅसवरती छान परतून घ्यायची. परतून घेतली की खूप छान लागते, नाही तर मग जळकट लागते. त्याच्यामुळं मी छान परतून घेतले. असं एकदम सगळीकडे स्प्रेड करा, आणि झाकण ठेवा. गॅस एकदम मिडियम किंवा कमी याच अंदाजाने ठेवा. आणि एक 5 ते 7 मिनिटांनी अशी भाजी होते, तुम्ही बघू शकता. या साईडला मी भातसुद्धा करायला ठेवलेला आहे, आणि मी तिला अजिबात हलवली नाही. आणि आता एकदम मिक्स केली, तुम्ही बघू शकता किती छान झाली. तो पण मी चपात्या करून घेतल्या. याच्यामध्ये गरम गरम भाजी, बघा वाफ येते, खूप छान दिसते, आणि छान झाली पण होती. आणि चपातीसुद्धा घेतली, भात, आणि ह्याच्यामध्ये